की राज्याचे उपमुख्य अजितदादा होते की माझ्या गावाचं उद्घाटन अजितदादांच्या हस्ते व्हावं, काय अशी एक इच्छा होती. ग्रामपंचायतच्या ऑनलाईन सिस्टम सेवा केली होती, त्याचं उद्घाटन व्हावं. एक वर हॉल बांधला होता, त्याचं उद्घाटन अजितदादांच्या हस्ते व्हावं अशी एक इच्छा होती. परंतु अजितदादांना भेटून मी तारखा मागितल्या. अजितदादांनी मला आत्ताचे शिवगजानन पाटील साहेब आहेत तिथं, त्यांना सांगितले यांना काय तारखा द्या. परंतु अशोक पवारांनी वाघोलीच्या ग्रामपंचायत रामभाऊ दाभाडेच्या उद्घाटनाला अजित पवार येऊ नये याच्यासाठी पूर्ण सांगितलं. आणि सांगितल्यानंतर ती दादा काय मला वेळ द्यायना. वेळ देण्यानंतर मी काय संघर्षातला कार्यकर्ता आहे, मी माझ्या गावातील लोकांच्या जीव मोठा झालेला कार्यकर्ता आहे मतदानाच्या. आणि त्यामुळं मलाही एक माझ्यातला एक इगो जागृत झाला. आणि मी बाबुराव पाचनांना फोन केला. त्या टायमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते देवेंद्रजी फडणवीस साहेब. म्हणलं मला फडणवीस साहेबांची भेट घ्यायची काय. आणि त्यावेळेस ती फडणवीस साहेबांचं एक लोकांमध्ये असं मोठ्या प्रमाणात झालं की काम करणारा माणूस किंवा ओळख निर्माण होत गेली. आणि आम्ही आकर्षित व्हायला लागलो होतो. म्हणलं फडणवीस साहेबांच्या हस्ते आपल्याला उद्घाटन करायचं. आणि बाबुराव पाचरणे असन, मी असन, आमचे सहकारी सुंदरे असन, आम्ही सर्वजण गेलो दादरला. आम्हाला तिथे भेट झाली. आम्ही भेट गेल्यानंतर फडणवीस साहेबांना पंकजताई मुंडे आणि विनोद तावडे जी होते यांना सांगितले की आम्हाला उद्घाटन, आम्ही सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पण आमचा प्रवेश नाही करणार, पण आम्हाला उद्घाटन तुमच्या हस्ते करायचे. ते आमच्याकडे पाहत राहिले, प्रवेश नाही करणार पण उद्घाटन तुमच्या हस्ते करायचं काय. पण आम्हाला सांगितलं 100% उद्घाटनाला आम्ही येऊ. त्यांनी तारीख दिली. तारीख दिल्यानंतर आमच्या उद्घाटनाला फडणवीस साहेबांना उशीर झाला. परंतु विनोद तावडेजींनी वेळेत आले, त्या ठिकाणी उद्घाटन केले, गार्डनचं उद्घाटन केलं, ऑनलाईन सेवेचं उद्घाटन केलं. आणि त्याच्या उद्घाटनाच्या 2-3 दिवस अगोदर अजितदादांचा फोन आला. तो मला सांगितलं त्यांच्या दादांच्या स्टाईल मध्ये, ते दादांची स्टाईल आम्हाला माहिती असते. काय रामदास तू भाजपमध्ये प्रवेश करणार आहे? म्हणलं प्रवेश नाही करणार. मग तू देवेंद्रजींना त्यांना भेटला का? हो म्हणलं भेटलो. नाही उद्घाटनाची तारीख तुमची कोण मिळाना म्हणून त्यांच्या हस्ते उद्घाटन घ्यायचं मी ठरवलं. म्हटलं माझ्या बॉडीने सगळ्यांनी. तुला कोणी सांगितलं मी तारीख नाही? तुमच्या पीएला विचारा. अरे ते तुझा आमदार विरोध करतो. म्हणलं तुम्ही आमदारच आहे का? मी आमच्या सदस्यांचा ऐकतो काय. मग म्हणलं मी त्यांच्या हस्ते तारीख घेतलेली, मी त्यांच्या हस्ते उद्घाटन. ठीक आहे, मी तू नीट विचार कर. नंतर आमच्या बऱ्याचशा सहकार्यांनी सांगितलं की दादा रामभाऊ दाभाडे हे गावाचे म्हणजे ते आपल्या कोण जाणं, त्याला हे करा, तारीख द्या. मला अचानक दादा शिरूरला कार्यक्रम होता. आणि शिरूरला कार्यक्रम होत असताना मला वाटतं प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन होतं. अशोक पवार बी गाडीत असतील. आणि मला त्याच्यात 2 दिवस अगोदर दादांचा फोन आला, मी उद्या परवा शिरूरला उद्घाटनाला जाणार आहे, तुझी जी उद्घाटन असेल ती उद्घाटन करतो. मी दादाला हात जोडून फक्त नम्रपणाने विनंती केली, दादा मी वेळ घेतलेली काय, तुम्ही उद्घाटन करू, तुम्हाला मी काय अडवू शकत नाही. तुम्ही उद्घाटन केलं तर मला गावात थांबता येणार नाही. कारण मी त्यांची सन्माननीय देवेंद्रजी, पंकजताई आणि विनोद तावडेंची वेळ घेतलेली. मला त्यांच्या हस्ते उद्घाटन करायचे आणि तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही करू शकता, मी काही तुमच्या पुढं नाही म्हणणार. पण दादांनी तेवढं मला सांगितलं ठीक आहे ठीक आहे. केल्यानंतर तोपर्यंत आमचा भाजपमध्ये प्रवेश हा काही ठरलेला नव्हता. पण दादांचा जो नियोजित दौरा त्या दिवशी झाला आणि त्या दिवशी दौरा झाल्यानंतर जे आमचा सहकारी मित्र मंगलदास बांदल त्या गाडीत होते. त्या गाडीत असल्यामुळं मला त्या गाडीत काय काय किस्से व्हायचे कळायचे. आणि अजितदादाने अशोक पवार बी गाडीत होते. गाडी शिरूरहून वडगाव रासेकरच्या भागात झाली होती. आणि रासेला चालले असताना मंगलदास बांदल, कारण माझ्या बरोबर जिल्हा परिषद अपक्ष म्हणून आम्ही सगळं सहकारी मित्र, त्यांनी दादाला म्हणलं दादा आमचा सहकार्याला बोलला ते भाजपमध्ये प्रवेश करतील, तुम्ही त्यांना साधा समजून सांगा. तर दादा म्हणले का दादा काय बोलायच्या अगोदर अशोक पवारने सांगितलं
जाऊ द्या, येणारा माझ्या नावाचा एकीने उल्लेख करून जाऊ द्या, काय त्याने गेलं तर बाबडीत काय फरक पडणार नाही. काय हे असं बोलल्यानंतर मंगलदास बांधालची त्यांची थोडं शाब्दिक चकमक बी झाली. आणि तो किसन मंगलदास बांधालने मला माझ्या कार्यकर्ते संध्याकाळचे आमची उद्घाटनाची तयारी चालू होती आणि त्या कार्यकर्त्यांमध्ये सांगितलं आणि फोनवर सांगितलं. ते सर्व कार्यकर्त्यांनी ऐकलं. तर आमच्या कार्यकर्ते म्हणले जाऊ द्या, त्याला अशोक बापूंना जर आपला विश्वासच नाही तर आपण भाजपमध्ये प्रवेश करू. आम्ही त्या दिवशी रात्री बाबूराव पाचरणांना सांगितलं आम्हाला प्रवेश करायचा आहे म्हणून उरुळी कांचनला सभेची तारीख ठरली. उद्घाटन करून आम्ही सर्वजण उरुळी कांचनला जाऊन प्रवेश करणार होतो आणि त्याप्रमाणे आमचं ठरल्याप्रमाणे नियोजन झालं. आम्ही प्रवेश केला. विनोदजी तावडे साहेब होते, त्यांच्या शुभ हस्ते प्रवेश केला. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.